बघा, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलं, त्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला जसं म्हणतो, किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे. आणि ते ज्या प्रकारे आरोप करतात आहे, कधी एका विधानसभेवर नंतर दुसऱ्या विधानसभेवर, आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतात त्यावेळेस राहुल गांधीला कोणताही आक्षेप EVMवर नसतो किंवा इलेक्शन कमिशनवर नसतं. तेलंगणामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप नव्हता, कर्नाटकामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप EVM किंवा इलेक्शन कमिशनवर नव्हता. पण जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते हारले त्यानंतर त्यांनी आधी EVMवर आणि नंतर इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेणं सुरू केलं. आता मतदार याद्यांवर आक्षेप घेतलं, मग काही दिवसानंतर त्यांनी 6 वाजल्यानंतर जे मतदान झालं त्याच्यावर आक्षेप घेतलं, आणि त्यानंतर आता ते मतदानाचा टक्का कसा वाढला याच्यावर ते आक्षेप घेत आहे. मला असं वाटतं की कुठेतरी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाच्या काही स्वयंघोषित नेत्यांनी त्यांना एक भास करवला होता की यावेळेस सरकार महाविकास आघाडीचे येणार, काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार निवडून येतील किंवा काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होता, आणि काही लोकांनी स्वतःला मुख्यमंत्रीसुद्धा घोषित केलं होतं. तर या लोकांच्या कुठेतरी वक्तव्यांवर विश्वास करून राहुल गांधी या भ्रमात होते की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सरकार येणार, महाविकास आघाडीची सरकार येणार. पण तो मला वाटतं भरमनिराश झाला आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करतात. हो, आधी राहुल गांधींनी बावनकुळेंना टार्गेट केलं होतं, आता मुख्यमंत्र्यांना करता कुठेतरी स्ट्रॅटेजिकली काँग्रेसची रणनीती तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? नाही, बघा असं आहे की बावनकुळे साहेबांच्या कामठी विधानसभेच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी त्यांना चॅलेंज केलं की ते तिथे येऊन कामठी विधानसभेमधनं त्यांनी निवडणूक लढावं, सगळ्या मतदार याद्या आणि जे त्यांच्या सगळं ठीक करून मग निवडणूक लढावं. त्यानंतर त्यांनी कामठीचं नाव घेणं सोडलं. आता त्यांनी दक्षिण पश्चिमवरती आपलं तोफ दाखवलेली आहे आणि कुठेतरी दक्षिण पश्चिमच्या संदर्भात ते वक्तव्य करत आहे. या माध्यमातून मला असं वाटतं की त्यांची काही स्ट्रॅटेजी नाही आहे, कुठेतरी वैफल्यग्रस्त आहे ते, आणि कुठेतरी त्यांचा स्वतःचा कॅडरच त्यांच्यावर कुठेतरी त्यांनी स्वतःच्या कॅडरचाच म्हणजे स्वतःच्या पक्षाच्याच लोकांचा विश्वास कुठेतरी गमावलेला आहे, आणि तो स्वतःच्या पक्षाच्या लोकांचा विश्वास कुठेतरी परत आपलं काहीतरी अस्तित्व दाखवण्याकरता या प्रकारचे वक्तव्य ते करतात. काँग्रेसचा असाही आरोप आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवताना जी काही प्रक्रिया पार पाडायला पाहिजे होती ती पाळली गेली नाही, राजकीय दबाव BLOवर. बघा असं आहे की या सगळे जितके आरोप काँग्रेस पक्षाने केले, विधानसभेची निवडणूक होऊन आज मला वाटते 6 महिने झाले, आणि या 6 महिन्यापासून अनेक आरोप त्यांनी केले. त्या सगळ्या आरोपांचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं. निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला वेळ दिला, त्यांना बोलवलं की तुम्ही माझ्यापुढे येऊन सांगा तुमचे काय काय आरोप, आणि त्याचं स्पष्टीकरण आम्ही देतो. पण तिथे कुठेही काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता तिथे हजर झाला नाही. निवडणूक आयोगाने जे त्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे, आणि मला असं वाटतं की कुठेतरी कोणी काही म्हटलं ते ऐकायचं नाही आणि स्वतःचं काहीतरी खोटं नॅरेटिव्ह कुठेतरी सेट करण्याचा ते प्रयत्न करतात. BLOने देखील अशा संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की जे अननोन लोक होते त्यांनी मतदान केलं असं देखील राहुल गांधींच्या ट्विटमध्ये. हे BLO कोणत्या BLOने ह्या प्रकारच्या तक्रारी ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी केलं, आणि माझ्या माहितीस्तोवर एकाही BLOने कोणीही या प्रकारच्या तक्रार झाले नाही. हे आफ्टर थॉट आहे. कुठेतरी हरल्यानंतर 4-5 दिवस 7 दिवस झाल्यानंतर यांची एक स्ट्रॅटेजी झाली की आता ही बघा, जर कोणता पक्ष हरला तर याच्या नेत्यावरती याचं सर्वस्व जबाबदारी येते. मग राहुल गांधीवर कुठेतरी याची एक नैतिक जबाबदारी येणार की ही निवडणूक राहुल गांधीच्या नेतृत्वात लढले आणि ती निवडणूक हारले, आणि म्हणून कुठेतरी ही जबाबदारी झटकताना स्वतःवर ही जबाबदारी न घेताना ती कुठेतरी BLOच्या माध्यमातून किंवा कोणत्या त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून किंवा स्वतः या संदर्भात टीका टिप्पण्या करायच्या, इलेक्शन कमिशनवर टीका करायच्या, EVMवर टीका करायच्या, आणि ही जबाबदारी झटकून घ्यायची. मला या माध्यमातून राहुल गांधींना एकच सूचना आहे किंवा विनंती आहे की तुम्ही हारल्यानंतर स्वतःचं ॲनालिसिस करा. स्वतः कुठे चुकले, पक्ष कुठे चुकला, संघटना कुठे चुकली याचं ॲनालिसिस करा, तर तुम्हाला याच्यानंतर चांगला निकाल येणार. तुम्ही ज्या प्रकारे टीका टिप्पण्या करतात, काँग्रेस पक्ष संपण्याच्याच याच्यावर आहे, आणि रोज काँग्रेस पक्ष संपत आहे. रोज काँग्रेस पक्षाचे अनेक नेते काँग्रेस पक्ष राहुल गांधीच्या या प्रकारच्या वागणुकीमुळे राहुल गांधीच्या नेतृत्वावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, म्हणून काँग्रेस पक्षाचे अनेक नेते काँग्रेस सोडत आहे. भाऊ, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे कुठेतरी निवडणुकीची जी यंत्रणा निवडणूक आयोग आहे त्याच्या निष्पक्षतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहतात का? तुम्हाला काय वाटतं? नाही, निवडणूक आयोगावरती कोणतंही प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही, कारण या देशाच्या जनतेने नाही तर काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी राहुल गांधीला सिरियस घेणं सोडून दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की राहुल गांधीला कोणी सिरियस घेत नाही, आणि राहुल गांधीच्या केलेल्या आरोपांनाही कोणी सिरियस घेणार नाही.
थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.